नमस्कार मंडळी, आज आपण पोहे बनवत आहे. एक कांदा घेतलाय, मिरची कापून घेते, कोथिंबीर, कढीपत्ता आणि पोहे. ते पण 3 माणसांचं करणार आहोत. आता मी कांदा भाजून घेत आहे. पोहे सकाळच्या नाश्त्यासाठी चांगलं असते. आपल्या पोटाला पचन क्रियेला सुद्धा चांगलं असतं. आपला कांदा आता भाजायला सुरुवात झाली आहे. तरी कच्चपणे आपण ह्याला जरा लाल भाजू. आता आपला कांदा भाजून झालाय लाल परतून. आता आपण 2 चमचे तेल टाकतो आणि आपण शेंगदाणे तळून घेतोय. कारण शेंगदाणे तळल्यामुळे पोहे खुसखुशीत लागतात. ह्याच्यात आता आपण शेंगदाणे तळत आहोत. आपण ह्याच्याऐवजी डाळे पण टाकले तरी छान लागतात. एवढ्या पोहे लवकर भिजले जातात. थोड्या पाण्यात पोहे भिजवायचे म्हणजे चिकट होत नाही आणि सुट्टे राहतात असे पोहे. आणि आपण चाळणीत भिजवत आहे कारण नितळायला बरं पडतं. हे बघा, आता तेलात मी जिरी टाकली आहे, मोहरी टाकली आहे, मिरची टाकते, कढीपत्ता टाकते. त्याच्यामुळे खुसखुशीत तळलं जातं. आता पुन्हा कांदा टाकायचा. कांदा भाजायचा ना. बघा किती छान तडतड आवाज येते. आता हा सगळं एकजीव करायचं म्हणजे भाजायचं. छान तळलं जातं चांगलं. थोडं 2 मिनिटं तळायचं. पोहे टाकत आहे. आता त्याच्यावर मी हळद आणि मीठ पण टाकणार आहे. बघा, एवढा चमचा हळद टाकते. जास्तच होईल, थोडंसं कमी टाकायचं. हे बघा, आता मीठ टाकते. आता 1 चमचा मीठ टाकायचा. हे बघा, तरी थोडंसं वाटलंच तर टाका, तुम्हाला जसं चवीला पाहिजे. आता आपण हलवायचं. आज पालघर पुणे घाट परिसर रायगड नाशिक जिल्हा रेड अलर्ट मुंबईच्या नगरांच्या ठाणे अमरावती अकोला रत्नागिरी गावणी जलद आवश्यकता नसेल तर घराबाहेर गेल्यानंतर दाणे टाकायचे. आता ते पोहे कसे सुंदर दिसतात बघा. शेंगदाणे टाकले चमकदार रेशमी वणी वाटतात का नाही. छान दिसतात का नाही पोहे. आता आपण द्यायला लगेच एका वाफेत होतात. बघा, पोहे किती सुंदर दिसत आहेत. शेंगदाणे कसे तळलेले उभारे दिसतात आणि कलर किती सुंदर आला आहे. असे पोहे करायचे सुंदर.